हिंगोलीमध्ये काल शिवसेनेच्या वतीनं राज्याच्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची गाडी अडवलेली आहे। आपल्यासोबत ज्यांनी गाडी अडवली ते शिवसेनेचे पदाधिकारी वसीम देशमुख आहेत। काल अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती तुम्ही आक्रमक झाला, नेमकं इतकं आक्रमक होण्याचं कारण काय होतं? आक्रमक होण्याचं कारण आमचं हा होता की कृषी मंत्री वाशिमवरून नांदेडला जात होते आणि कुठे हिंगोलीला साध्या शेतकऱ्याच्या एखाद्या बांधाला थांबून त्यांनी व्हिजिट करू नये। राज्याचा कृषी मंत्री आहे, राज्याचा कृषी मंत्री जिल्ह्यामधून जातोय, एखाद्या ठिकाणावर साध्या हायवेवरून बघायचं असतं, नाही बांधावर जायचं त्यांना तर। अरे हिंगोली जिल्ह्यामध्ये 7 लोक अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलीत, 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 2.25 लाख हेक्टरवरील सकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी सकाळ.com ला नक्की भेट द्या। खरीप पिकांचं नुकसान झालंय, मग सगळी पिकं आली त्याच्यात, उडीद, मूग, तूर, हरभरा, सोयाबीन, कापूस। नाही पण सकाळपासून पोलीस तुमच्या मागावरती होते, अशा परिस्थितीत पण तुम्ही कृषी मंत्र्यांची गाडी अडवली आणि त्या आंदोलन करताना स्पष्ट दिसते की गाडी तुमच्या अंगावरती जात होती। जाऊ द्या ना, गाडी गेली असती, पाय मोडला असता, हरकत नाही। काल माझ्यावर गुन्हा दाखल झाला। या शेतकऱ्यांसाठी, मायबाप जनतेसाठी आम्ही एक नाही असे कितीही गुन्हे अंगावर दाखल करून घेऊ। तुमच्या माध्यमातून मला सरकारच्या मंत्र्यांना आणि सरकारला सांगायचं आहे की आता शेतकऱ्यांचा अंत बघू नका। तात्काळ पाहणी दौरे तुमचे नाटकं आता बंद करा। पाहणी दौरे हे पाहणं, व्हिजिट करणं, फोटो काढणं हे आता बंद करा। तात्काळ मदत जाहीर करा शेतकऱ्यांना, नाहीतर तुम्हाला आज आम्ही काळे झेंडे दाखवले, उद्या महाराष्ट्रात तुम्हाला कोणालाच फिरू देणार नाही। पण पोलीस प्रशासनाने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता, अशा परिस्थितीमध्ये पण तुम्ही एक गनिमी कावा दाखवला, हे कसं केलं? आम्ही शिवरायांचा मुस्लिम मावळा आहे साहेब, शिवरायांचा मुस्लिम मावळा आहे मी। गनिमी कावा आम्हाला शिवरायांनी शिकवलेला आहे। पोलिसांचं काम केलं तरी देखील आम्ही आंदोलन यशस्वी करून दाखवलं, त्यांना अडवलं, त्यांना काळे झेंडे दाखवले। आणि परत सांगतोय मी, काळे झेंडे किंवा निवेदन आता इथून पुढे शिवसेनेच्या वतीनं देण्यात येणार नाही। आता मंत्र्यांना फिरूच द्यायचं नाही, बस ठरलं। आता जर हे शेतकऱ्यांचा अंत पाहतील, आता जो झेंडा आहे त्याचा दांडे आता हातात घ्यावं लागतील आता। पण आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये इतकं नुकसान झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये कृषी मंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये का थांबू नये? नाही, हा प्रश्न तर खरं त्यांना विचारायला पाहिजे की मी परत तुम्हाला सांगतोय की ते शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटते? नाही, मला हे वाटतं की बाबा ते हिंगोली कदाचित त्यांना हे माहीतच नसेल की हिंगोली महाराष्ट्रात आहे। त्यांच्या ध्यानी असं असेल की बाबा हिंगोली बांगलादेशमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये आहे। अहो, तुम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत आणि हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्रातलाच एक जिल्हा आहे, बांगलादेशमध्ये नाही आहे हिंगोली। इथले शेतकरी महाराष्ट्रीयन आहेत, मराठी माणसं आहेत। 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सरकार करतंय काय, हा प्रश्न आहे माझा सरकारला। कुठे आहेत तुम्ही? फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी, येतात, दौरे करतात, मस्त ताफ्यासहित फिरतात, फोटो काढतात, परत जातात। अरे शेतकरी तुमच्याकडे आशेच्या दृष्टीनं बघतोय, करा ना लवकर जाहीर। कुणी अडवलंय तुम्हाला? पावसाळा संपत आलाय, हिवाळा लागतोय, आता कशाची वाट बघताय तुम्ही? कशाची वाट बघताय? करा ना जाहीर। आज आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने काळे झेंडे दाखवले, तुम्ही उद्या ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना मदत द्या, तुमची जाहीर सत्कार ठेवू आम्ही। तर शेवटचा प्रश्न आहे, अशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गावरती हे सगळं तुम्ही आंदोलन केले, सरकार आता शेतकऱ्यांना न्याय देईल वाटते? नाही, आम्ही भाग पाडू सरकारला न्याय द्यायला, शेतकऱ्याला। आज आम्ही जसं रस्त्यावर उतरलो, आम्ही उद्या मंत्रालयात घुसू, होतील ना गुन्हे दाखल। काल गुन्हा दाखल झाला माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर, होऊ द्या गुन्हे दाखल। तर हे वसीम देशमुख होते, शिवसेनेचे पदाधिकारी, ज्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांना अडवलेलं आहे। आणि आता जर सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर आम्ही स्वतः मंत्रालयामध्ये घुसू, असा इशारा देखील वसीम देशमुख यांनी दिलेला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।